तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण PPS युनिट 2 ॲडव्हान्स डेटा टाइप्स अँड डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट बघणार आहेत. तर त्या फर्स्ट आधी आपण ॲडव्हान्स डेटा टाइप्स बघू. तर ॲडव्हान्स डेटा टाइप्समधील हा एक डेटा स्ट्रक्चर आहे, त्याला पायथॉन सपोर्ट करतो. टपल हा काय? टपल इज अ सिक्वेन्स ऑफ इम्युटेबल ऑब्जेक्ट. इम्युटेबल म्हणजे काय? व्हॅल्यू कॅनॉट बी चेंज. बरोबर. टपल्स आर यूज इन पॅरेंथेसिस म्हणजे हा यामध्ये असतो. पॅरेंथेसिसमध्ये ते टपल आपण डिफाईन करतो. तर टपल आता आपण टपलचे एलिमेंट कसे ॲक्सेस करू शकतो ते. टपल हा इंडेक्स 0 चालू होतो. वी कॅन परफॉर्म ऑपरेशन लाईक साईज कॉनकॅनेट म्हणजे आपण ॲड करतो दोन टपल्सला ऑन टपल्स. फॉर एक्झाम्पल, टू ॲक्सेस व्हॅल्यू इन टपल स्लाइस ऑपरेशन इज यूज अलॉंग विथ द इंडेक्स ऑर इंडायसेस टू ऑप्टेन व्हॅल्यू टू स्टोर ॲट इंडेक्स. तर बघा आता फॉर एक्झाम्पल, आता मी हा टपल घेतला. टप टप 1 इज इक्वल टू सपोज मी 1 2 3 4 5 यांनी जे एलिमेंट घेतले ना इथं ते 10पर्यंत एलिमेंट घेतले टपल 1मध्ये. आता त्यांना काय पाहिजे? 3-6 आपल्याला हे आउटपुट पाहिजे. बरोबर. तर टपल 3-6 म्हणजे काय? म्हणजे 3 कोलन म्हणतो आपण याला, कोलन आणि 6. 3च्या पुढचे आणि 6च्या पुढचे याला म्हणते आपण 3-6. तर आता 3च्या पुढचे एलिमेंट्स किती 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 पहा, 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर 6च्या पुढचे कोणते? 7 8 9 आणि 10. तर हे 3 एलिमेंट्स येतील कोणते? 4 5 6. तर आपला आन्सर काय येईल इथं? बाबा 4 5 6. त्यानंतर आपण नेक्स्ट बघू. नेक्स्ट ऑपरेशन आहे याला प्रिंट टप कोलन 8. कोलन 8 म्हणजे काय? 8च्या अगोदर जे एलिमेंट आहे ते आपण प्रिंट करणार आहे. मग इज इक्वल टू टप 1 इथं 4. आता आपल्याला टप डॅश म्हणजे इथं 8चे एलिमेंट प्रिंट करायचे, त्यासाठी आपण टप. पण हा काय होणार आहे इथं? हा फक्त या असं प्रिंट होणार आहे. हे प्रिंट होणार आहे. याच्या पुढं आन्सर काय येणार आहे? टप 1 इथं काय येईल? सेमीकोलन कोलन आणि 4. कोलन आणि 4च्या अगोदर एलिमेंट कोणते? 1 2 3. मग आन्सर काय येईल? 1 2 3. ओके, हे आन्सर आहे बघा, 1 2 3 4. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, टप 4 डॅश 4 कोलन. बरोबर. 4 कोलन म्हणजे 4च्या पुढले एलिमेंट्स कोणते? इथं 4 आला आहे, ही कॅन्सल आहे. 4च्या पुढचे एलिमेंट्स कोणते? 5 6 7 8 9 आणि 10 या असे एलिमेंट्स आहे. तर आपण अशा पद्धतीत इथं टपलचे एक्झाम्पल बघितले. आता त्यानंतर आता आपण ॲडिंग टपमध्ये आपण एलिमेंट्स कसे ॲड करायचे ते बघू. टपल हा इम्युटेबल आहे म्हणजे आपण त्यात एलिमेंट्स ॲड करू शकत नाही, कारण टपल हा इम्युटेबल आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. सो इट इज नॉट पॉसिबल टू चेंज द व्हॅल्यू ऑफ टपल. हे काय व्हॅल्यू याच्यात ॲड होऊ शकत नाही. तुम्ही याचं एक्झाम्पल जरी तुम्ही VS कोडमध्ये जरी याचं टाईप केलं तरी याच्यात एलिमेंट्स ॲड होऊ शकत नाही. तर बघा आता आपण इथं एक्झाम्पल घेतलं. इथं मी कुणाल टपल 1 म्हणजे टपल 1मध्ये मी घेतलं कुणाल, इशिता, श्री, परी आणि राहुल. मी हे एक्झाम्पल घेतलं आणि हे किती 0 1 2 3 आणि 4ला आहे. तर मला 5ला इथं अजून काय एलिमेंट्स ॲड करायचं आहे? आपल्याला राज ॲड करायचा आहे. तर हे इम्पॉसिबल आहे, कारण काय? टपल हा इम्युटेबल आहे. हा काय इम्युटेबल, याच्यात एलिमेंट्स ॲड होणार नाही. तुम्हाला काय येईल? एरर येईल. बरोबर, एरर येईल. त्याच्यानंतर आता टपल आपल्याला रिमूव्ह अँड डिलीट करायचं आहे. तर कसा करायचा आहे बघा. टपल इज इम्युटेबल डेटा स्ट्रक्चर, यू कॅनॉट डिलीट व्हॅल्यू फ्रॉम यस. ओके, टपल हा इम्युटेबल आहे म्हणजे तुम्ही याची व्हॅल्यू डिलीट करू शकत नाही. जर डिलीट करायला गेले तर तुम्हाला एरर येतो इथं, आउटपुट एरर, बिकॉज टपल ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट आयटम डिलिशन. त्याच्यानंतर वी कॅन डिलीट इंटायर टपल बाय यूजिंग डेल स्टेटमेंट. जर आपल्याला इंटायर म्हणजे सगळं जर डिलीट करायचं असेल तर आपण डेल टप 1 वापरू शकतो. त्यांनी सगळा टपल डिलीट होऊन त्यानंतर आता आपण ऑपरेशन बघणार आहे. आता व्हेरियस टाईपचे इथं ऑपरेशन आपल्याला बघायचे. तर आपण फर्स्ट 1 by 1 ऑपरेशन बघू. टपल बिहेव लाईक अ सिमिलर वे टू स्ट्रिंग व्हेन ऑपरेटर लाईक कॉन्कॅटिनेशन अँड रिपिटेशन आर यूज्ड अँड रिटर्न न्यू लिस्ट रॅदर अ स्ट्रिंग. आता टपल्समध्ये आपण ॲडिशन अँड रिपिटेशन असे ऑपरेशन बघणार आहे. ते बघा. आता फर्स्ट आपण ॲडिशन बघणार आहे म्हणजे त्याला काय म्हणतात? कॉन्कॅटिनेशन. म्हणजे काय करतो? 2 लिस्टला जॉईन करतो आणि एक न्यू लिस्ट तयार देतो. तर बघा आता आपण इथं एक्स नावाची एक लिस्ट घेतली आणि वाय नावाची एक लिस्ट घेतली. वाय नावाच्या काय घेतलं? 13 14 आणि पुणे घेतलं. आता आपल्याला प्रिंट काय पाहिजे? Z इज इक्वल टू एक्स प्लस वाय. मग प्रिंट Z इथं आउटपुट येण्यासाठी इथं आपण घेतलं. त्यानंतर आता आउटपुट काय येईल? आपल्याला हे प्रिंट करायचं आहे ना, या दोघांची ॲडिशन करायची. सो ॲडिशन काय येईल आपली?
10 11 12 त्याच्यानंतर 13 आणि 14 आणि इथं काय येईल पुणे येईल. या असं आउटपुट आपल्याला भेटेल. हे झालं तुमचं कॉन्कॅटिनेशन म्हणजे 2 लिस्ट ॲड करायच्या आणि एक नवीन लिस्ट आपल्याला भेटणार आहे. आता रिपिटेशन म्हणजे आपल्याला जी टपलची जी लिस्ट असणार आहे किंवा जी लिस्ट असणार ती किती वेळेस रिपीट करायची आपल्याला त्यावरून आपण त्याला मल्टिप्लाय करू. आता मी ही x इज इक्वल टू ही लिस्ट घेतली 10 11 आणि 12 मला ही टू टाईम्स लागते. सो 2 टाईम्स मी रिपीट केल्यानंतर मला आउटपुट काय भेटेल 10 11 12 त्याच्यानंतर परत 10 11 आणि 12 असं आउटपुट मला भेटेल. अशा पद्धतीने ते हे आउटपुट आलं. त्याच्यानंतर स्लाईस म्हणजे काय बघा, इट विल गिव यू एलिमेंट्स फ्रॉम अ स्पेसिफाईड इंडेक्स. आपल्याला एलिमेंट्स भेटणार आहे ते स्पेसिफाईड इंडेक्सने भेटणार आहे. आता मी इथे लिस्ट 2 घेतलं बघा, जॉन PPS 94. आता मला लिस्ट 2 आपण याला नाव दिले, मला इथं 1 एलिमेंट पाहिजे बरोबर. मला इथं 1 इंडेक्सचा एलिमेंट पाहिजे. आता इथे इंडेक्स कशापासून चालू होती 0 पासून 0 1 आणि 2. 1ला कोणता एलिमेंट इथं PPS. सो माझं आउटपुट काय आलं PPS. म्हणजे स्लाईस म्हणजे काय तुम्ही इंडेक्सनुसार ते एलिमेंट त्यातून शॉर्ट आउट करून प्रिंट करू शकतात. त्याच्यानंतर रेंज स्लाईस. आता रेंज स्लाईस आपल्याला माहीत पाहिजे, इट विल गिव यू एलिमेंट्स फ्रॉम specified range slice, that is range slice contain inclusive and exclusive slices. आता बघा 0 आणि 3 आहे म्हणजे 0 आणि 3 म्हणजे काय 0 1 2 आणि 3 ही इंडेक्स दिले. याच्यातले जे मधले एलिमेंट्स असणार आहे ते आपल्याला प्रिंट करायचे. आता इंडेक्सला मी नाव देऊन घेतो 0 1 2 3 आणि 4. बघा आता मी हे 0 आणि 3 सोडून दिले, मला एलिमेंट्स कोणते भेटले 10 11 आणि 12. म्हणजे 0 पासून इंडेक्स चालू होती आणि 13च्या पुढचे एलिमेंट्स आपल्याला कन्सिडर नाही करायचे. सो 0 3 याच्यामध्येच आपल्याला कन्सिडर करायचे. मग काय आले 0 10 11 आणि 12 असे एलिमेंट्स आपण भेटले. स्लाईस रेंज स्लाईस म्हणजे रेंज. आता सपोज तुम्हाला इथं मग असे आपण बघितलं इथं कोलन 8 रेंज 8 म्हणजे काय आपल्याला 1 2 3 4 5 6 आणि 7च्या आणि 8 आपल्याला कन्सिडर नाही करायचा. सो याला काय म्हणतो आपण रेंज म्हणतो. आता नंतर बघू मेंबरशिप इन म्हणजे काय, इट विल चेक वेदर द गिवन व्हॅल्यू इज प्रेझेंट इन लिस्ट ऑर नॉट. मेंबर लिस्ट म्हणजे काय, आपण जे टपल लिस्टमध्ये जे एलिमेंट्स पुट करणार आहे ते बरोबर प्रेझेंट आहे की नाही. त्याच्यानंतर अकॉर्डिंगली इट विल गिव्ह ऑल्सो बुलियन व्हॅल्यू. जर काही प्रेझेंट नसले तर त्याच्यात काय आपल्याला बुलियन व्हॅल्यू देणार येतो. आता बघा इथं x इज इक्वल टू 10 11 12 13 आणि 14 15 घेतला बरोबर. आता मला काय प्रिंट करायचं आहे 11 ह्या लिस्टमध्ये आहे का. बघा 11 इथं 0 आणि 1 इंडेक्सला आहे. सो इथं काय येईल आउटपुट तुमचं ट्रू. बुलियन व्हॅल्यू काय आली तुमची ट्रू. सो त्यानंतर लेंथ ln, इट विल रिटर्न द लेंथ ऑफ गिवन लिस्ट. आता लेंथ आपण इथं बघणार आहे. बघा इथं आहे ना लेंथ इंडेक्सपासून चालू होती 0 1 2 3 आणि 4 आणि 5. जी तुमची 0 पासून ही इंडेक्स होती. तुमची लेंथ किती त्याची. आता सपोज तुम्ही या लिस्टमध्ये किती एलिमेंट टाकले 6 एलिमेंट टाकले. 6 एलिमेंट आणि तुम्ही पुढं लेंथ कीवर्ड वापरला त्याच्यात तुम्हाला काय भेटणार आहे इथं 6 आउटपुट येणार आहे. किती नंबर आहे 6 नंबर आहे. सो मॅक्स म्हणजे मॅक्झिमम. इट रिटर्न द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द लिस्ट. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द लिस्ट म्हणजे त्या लिस्टमधले जास्त ग्रेटर दॅन कोणता नंबर आहे म्हणजे सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे ते आपण प्रिंट करणार. 10 11 12 13 14 आणि 15 हे. मग 15 आपण इथं काय मॅक्झिमम नंबर आहे आणि मिनिमम म्हणजे काय सगळ्यात लहान नंबर कोणता आहे लिस्टमधला. मग तो आपण इथं प्रिंट करणार 10 11 12 13 14. सगळ्यात लहान एलिमेंट कोणता आहे 10. हे तुमचं अशा प्रकारे आपण हे बघेल. त्याच्यानंतर आपण लिस्ट बघणार आहे. आता लिस्ट बघा काय लिस्ट. व्हॉट इज अ लिस्ट, एक्सप्लेन हाऊ एलिमेंट आर ॲक्सेस ॲडेड अँड रिमूव्ह. आता हे परीक्षेला विचारले जातात बघा. टप्पल विचारले जातात, तुम्हाला लिस्ट विचारले जातात. कमीत कमी यांचे ऑपरेशन तुम्हाला 4 मार्क्सला विचारले जातात. तर फर्स्ट बघा लिस्ट. आता लिस्ट इज द डेटा टाईप्स इन द पायथॉन बरोबर. लिस्ट इज अ कलेक्शन ऑफ व्हॅल्यू. ही कलेक्शन ऑफ व्हॅल्यू आयटम्स आणि एलिमेंट बरोबर. द आयटम्स इन द लिस्ट कॅन बी डिफरंट डेटा टाईप्स. प्रत्येक आयटममधले लिस्ट त्याला वेगवेगळे डेटा टाईप्स असतात बरोबर. एलिमेंट्स ऑफ द लिस्ट आर सेपरेटेड बाय, आपण कॉमनली सेपरेट करतो. आर रिटर्न बिटवीन स्क्वेअर ब्रॅकेट. आपण जे टप्पल आहे ते आपण पॅरेंथेसिसमध्ये राईट करायचो. आता इथे लिस्ट ही कशात राईट करतो आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. लिस्ट इज म्युटेबल म्हणजे याची व्हॅल्यू पण चेंज होऊ शकते. म्हणजे आता जर बघ आपण टप्पलमध्ये ना डिलीट करू शकत नव्हतो, त्यात एलिमेंट्स ॲड करू शकत नव्हतो, तसं लिस्टमध्ये आपण एलिमेंट्स ॲड करू शकत आहे. त्याचा सिंटॅक्स बघा. आता तिथं सिंटॅक्स काय लिस्ट इक्वल टू व्हॅल्यू 1 व्हॅल्यू 2 हे सिंटॅक्स आहे. मग आपण लिस्ट 1 घेतली, लिस्ट 1ला 1 नाव दिलं आणि त्यात एलिमेंट्स टाकले 1 2 3 4 आणि आपल्याला प्रिंट केलं. तर आउटपुट काय भेटेल आपल्याला 1 2 3 4. बघा हे आउटपुट आले इथं. त्याच्यानंतर मी लिस्ट 2 घेतली. आता
लिस्ट 2 घेतली, लिस्ट 2 मी घेतली, लिस्ट 2 काय आली जॉन PPS 94 आणि प्रिंट लिस्ट 2. तर लिस्ट 2 मला प्रिंट करायची, त्याच्यासाठी मी काय करणार, आता माझं आउटपुट काय येणार आहे लिस्ट 2चं जॉन, मग इथं काय येईल PPS, त्याच्यानंतर इथं काय येईल 94, असं माझं आउटपुट येणार आहे. झालं तुमचं लिस्ट आणि त्याचे आपण सिंटॅक्स बघितले, एक्झाम्पल बघितले. आता त्याच्यानंतर आपण ॲक्सेस कसे करू शकते व्हॅल्यू. आता बघा, एलिमेंट्स इन द लिस्ट कॅन बी ॲक्सेस बाय देअर इंडेक्स. आपण इंडेक्सनुसार त्याची ॲक्सेस करू शकते, म्हणजे 0, 1, 2, 3, 4 असे त्याचे इंडेक्स असणार आहे, त्यानुसार त्याला आपण ॲक्सेस करू शकते. तर स्टार्टिंग इंडेक्स काय आपली 0 आहे. टू ॲक्सेस द व्हॅल्यू इन लिस्ट स्क्वेअर ब्रॅकेट आर यूज. आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे असणार आहे, बरोबर, एलिमेंट्स इथं असणार आहे आणि आपण त्याला इथं इंडेक्सनुसार आपण त्याला काय करणार आहे, ॲक्सेस करणार आहे. टू स्लाइस आणि इंडेक्स इज रिटर्न इनसाइड, बरोबर. आणि त्यानंतर बघा लिस्ट 2 जॉन PPS 94, आपण हे एक्झाम्पल घेतलं. प्रिंट लिस्ट 2 ऑफ 1, प्रिंट लिस्ट 2 02. आता हे काय राहिलं, हे रेंज स्लाइस झालं, बरोबर, हे रेंज स्लाइस झालं. आता आपल्याला काय फर्स्ट काय करायचं आहे, लिस्ट 2 ऑफ 1, लिस्ट 2 ऑफ 1 म्हणजे काय, ही लिस्ट 2 आहे, येतला 1 नंबर म्हणजे ही काय रेंज आहे. आता याला नाव देतो 0, 1 आणि 2. तुमचा आन्सर काय येईल, 1 नंबरला कोण येतं PPS आला आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट आपलं काय करायचं आहे, लिस्ट 2, याच्यात काय स्लाइस ऑपरेशन 0-2 म्हणजे 0पासून चालू होईल आणि 2ला एंड होईल. तर 2ला एंड झालं, मग आपलं काय येईल जॉन आणि PPS. काय आन्सर आलं इथं, जॉन आणि PPS. अशा पद्धतीत आपण लिस्टचे ॲक्सेसेबल बघितले. आता आपल्याला इथं लिस्टमध्ये एलिमेंट्स आपण कसे ॲड करू शकत ते बघा, मी तुम्हाला आता दाखवतो. 1 or more एलिमेंट्स कॅन बी अपडेटेड इन द लिस्ट बाय गिविंग स्लाइस ऑर लेफ्ट हँड साइड ऑफ असाइनमेंट ऑपरेटर. व्हॅल्यू कॅन अपेंडेड इन द लिस्ट युजिंग अपेंड, बरोबर. न्यू एलिमेंट्स इज गिवन पॅरामीटर टू अपेंड द फंक्शन. तिथं अपेंड फंक्शन वापरतो आपण, त्यावेळेस आपल्याला ॲड करायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस लिस्टमध्ये ॲड करणार आहे त्यावेळेस आपण अपेंड वापरणार आहे. लिस्ट 2 आपण घेतली जॉन PPS 94, तर आपल्याला इथं काय FE ॲड करायचं आहे. तर मी लिस्ट 2 अपेंड FE, मी इथं FE ॲड केला, तर FE कुठं ॲड होईल, इथं 94 नंतर इथं FE ॲड होईल. बघा त्याचं आउटपुट काय आलं, बघा इथं जॉन PPS 94 FE, बरोबर. आता लिस्ट 2 घेतला मी 0, आता इथं 0ला मला काय ॲड करायचं आहे, 0 म्हणजे इंडेक्स दिले मी 0ला, इंडेक्सला मला काय ॲड करायचं आहे, सॅम ॲड करायचं आहे. मग माझं आउटपुट काय येईल, तर सॅम, बाकीचं आहे ते सगळं जॉन PPS 94 जे जॉन PPS नाही येणार, इथं सॅम आला ना, मग जॉन काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. 0 इंडेक्सला जो पहिला एलिमेंट होता तो रिमूव्ह होऊन जाईल आणि त्याच्याऐवजी काय येईल, सॅम येईल. अशा पद्धतीत आपण हे बघितलं. आता रिमूव्ह अँड डिलीटिंग एलिमेंट बघू. रिमूव्ह म्हणजे आपण त्याच्यातून रिमूव्ह कसे करू शकते एलिमेंट्स कॅन बी रिमूव्ह लिस्ट युजिंग डेल स्टेटमेंट. आपण डेल किंवा रिमूव्ह 2 स्टेटमेंट वापरू शकतो. आता बघा फॉर एक्झाम्पल मी इथं बघितलं लिस्ट 2 इंडेक्स जॉन PPS 94 FE, मी ही लिस्ट 2 घेतली, त्यातून मला एलिमेंट डिलीट करायचं कोणता, डेल लिस्ट 2 ऑफ 1 म्हणजे इंडेक्स आली 1चा मला एलिमेंट जे इंडेक्स असेल त्याचा एलिमेंट मला डिलीट करायचा आहे. 0, 1, 2 आणि 3 याचा कोण आहे, हा PPS मला डिलीट झाला, मग माझा आउटपुट काय येईल, PPS हा डिलीट होऊन जाईल, बरोबर. मग काय येईल जॉन, बरोबर 94 आणि FE, हे माझं आउटपुट आलं आहे. लिस्ट 2 रिमूव्ह लिस्ट 2 ऑफ 0. आता इथं मी ज्यावेळेस लिस्ट 2 रिमूव्ह लिस्ट 2 ऑफ 0, लिस्ट 2 मधला मला इथं 0 इंडेक्सचा काढायचा आहे, मग माझं काय येईल बघा इथं सॅम 94 FE, बरोबर. आता इथं यांनी सॅम 94 FE, इथं आपल्याला इथं जॉनच घ्यावं लागेल, कारण इथं आपण ऑलरेडी तिथं इनपुटला आपण जॉन PPS 94 दिलेले आहे, त्यानुसारच ते एलिमेंट्स येतील. आता आपण जॉन प्रिंट लिस्ट 2 रिमूव्ह 94 करायचं आपल्याला. तर आउटपुट काय येतं बघा 94, FE, त्यानंतर काय येतं आहे FE, शेवटचं काय येतं लिस्ट 2 प्रिंट 94. हे आपलं थर्डचं आउटपुट झाले आणि हे फोर्थ ज्यावेळेस आपण 94 रिमूव्ह करून टाकतो त्यावेळेस एक एलिमेंट आपल्याला एक रिमूव्ह केला, त्यामुळे आपल्याला शेवट काय राहिलं इथं FE. त्यानंतर बघा ऑपरेशन ऑन लिस्ट. आता लिस्टवर कोणते ऑपरेशन होतं, इथं पण कॉन्कॅटिनेशन, त्यानंतर रिपिटेशन होतं. तर कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय, 2 लिस्टला जॉईन करायचं आपल्याला. मी तर 10, 11, 12 आणि 13, 14 पुणे घेतला आणि यांची प्रिंट केली. मला 10, 11, 12, 13, 14 आणि पुणे हे दोघांचं आउटपुट आलं. सेम आहे, खूप सोपं आहे, काय एवढं अवघड नाही. त्यानंतर रिपिटेशन बघा, सेम आहे, जसं
टपल्सचे होतात तसेच इथं होणार राहील. टपल्सचे जे होतील ते 10, 11, 12 आणि याला 2 टाईम्स मला प्रिंट करायचं आहे 10, 11, 12, 10, 11, 12 झालं. त्याच्यानंतर स्लाईस म्हणजे काय, तुम्हाला स्पेसिफाईड इंडेक्सचे जे काही एलिमेंट आहे ते सॅम्पल आउट करायचे. मग काही इथं जॉन PPS 94 मला 1चा लागतो, मग काही 0, 1, 1ला कोणाला PPS आला तुमचा आउटपुट. त्यानंतर रेंज स्लाईस, मग तुम्हाला रेंज स्लाईस म्हणजे काय, स्लाईसमधले जे एलिमेंट्स ते रेंजनुसार बाहेर काढायचे. इट विल गिवन एलिमेंट्स फ्रॉम स्पेसिफाईड रेंज. आता बघा एक्झाम्पल आहे 10, 11, 12, 13, 14 आणि 15 मला 0 आणि 3च्या मधले पाहिजे. 0 इथं काही 0, 1, 2, 3 मधले काही 10, 11, 10, 11, 12 आले आउटपुट तुमचं. त्यानंतर मेंबरशिप इन चेक वेदर आय विल चेक वेदर गिवन व्हॅल्यू इज प्रेझेंट इन लिस्ट ऑर नॉट. बरोबर, गिवन व्हॅल्यू प्रेझेंट आहे की नाही. 10, 11, 12, 13, 14 आणि 15 11 आहे का प्रेझेंट, मग बुलियन व्हॅल्यू प्रिंट करेल आपल्याला काय आले ट्रू. त्यानंतर लेंथ चेक करायची. आता लेंथ चेक करायला काय होईल, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 किती एलिमेंट आहे, 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एलिमेंट आहे. मग प्रिंट लेंथ 6 लेंथ एक्स, मग काय आला आपला आउटपुट 6. त्यानंतर मॅक्स बरोबर, आपण मॅक्स कीवर्ड वापरणार. इट विल रिटर्न द मॅक्झिमम व्हॅल्यू लिस्ट. त्याचा आउटपुट काय आला आपल्याला 10, 11, 12, 13, 14 आणि 15 प्रिंट मॅक्स. आपल्या त्याचा आउटपुट काय 15 सगळ्यात मोठा नंबर आहे त्यामुळं आपण 15 प्रिंट केला. मिनिमम इथं काय येईल, इट विल रिटर्न मिनिमम व्हॅल्यू ऑफ लिस्ट. सगळ्यात लहान एलिमेंट कोणता आहे, आपण ज्यावेळेस प्रिंट मिनिमम एक्स टाकू, एक्समधून याच्यात तो सॅम्पल आउट करणारा जो लहान एलिमेंट कोणता आहे 10 झालं. असं आलं आपलं. त्यानंतर आपण डिक्शनरी बघू. तिथं आपण बघणार आहे व्हॉट इज डिक्शनरी. डिक्शनरी म्हणजे काय, तर डिक्शनरी बघा, डिक्शनरी इज अ डेटा स्ट्रक्चर विच स्टोअर एलिमेंट की पेअर व्हॅल्यू. आता इथं की म्हणजे एक नंबर असणार आहे आणि तिथे तुमची व्हॅल्यू असणार आहे जशी काही PPS. असे आपण या पद्धतीने तिथं नंबर स्टोअर करतो, त्याला काय म्हणतात डिक्शनरी. डिक्शनरीमध्ये आपण जर फॉर एक्झाम्पल बघितलं, आपण एक बुक टाईप एक डिक्शनरी असते, त्याच्यात वेगवेगळे आपण सिक्वेन्सनुसार आपण डिक्शनरी आपण बघितली तर इथं मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट आपल्याला भेटतं. त्याच्यात आपण वेगवेगळे प्रकारचे इंग्लिश वर्ड्स असतात, त्यानुसार आपण त्याला म्हणतो डिक्शनरी. मग इच की इज सेपरेटेड फ्रॉम इट्स व्हॅल्यू. तर की कशाने व्हॅल्यू कोलननी सेपरेट केली जाते. नंतर की व्हॅल्यू पेअर ही कशाने सेपरेट केली जाते, एक कॉमानी. त्यानंतर एंटायर व्हॅल्यू म्हणजेच आता बघा इथे मी की घेतली 1, इथं व्हॅल्यू दिली मी त्याला PPS. आता ही सेपरेट करणार मी, ओके. आता ही की पेअर व्हॅल्यू सेपरेट करणार मी, त्याला परत नाव देणार 2. त्याच्यानंतर इथं येईन S असं. त्यानंतर दिस एंटायर सिस्टम इन डिक्शनरी आर इनक्लोज इन अ कर्ली ब्रॅकेट. ही कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण याला क्लोज करतो. मग सिंटॅक्स बघा, डिक्शनरी इथं की 1 व्हॅल्यू 1, ओके. आता हे सेपरेट केला कॉमानी आणि इथं याला सेपरेट केला कोलननी. की 2 व्हॅल्यू 2, की 3 व्हॅल्यू 3 आणि इथं काय आला हे कर्ली ब्रॅकेट, ओके. त्याच्यानंतर इथं जर देअर आर मेनी की पेअर व्हॅल्यू इन डिक्शनरी देन वी कॅन राईट जस्ट 1. इथं आपण काय राईट केलं की n आणि व्हॅल्यू n, सिम्पल आहे, बाकी काही नाही. की कॅन बी एनी डेटा टाईप अँड द की इन अ डिक्शनरी मस्ट बी युनिक. डिक्शनरी की आर केस सेन्सिटिव्ह. त्याच्यानंतर आपण बघू क्रिएटिंग डिक्शनरी. डिक्शनरी कशी क्रिएट करायची, तर तुम्हाला डिक्शनरी क्रिएट करताना इथं तुम्हाला काय वापरायचं आहे, डिक्ट हा कीवर्ड वापरायचा आहे. आता इथं बघा डिक्ट इक्वल टू कर्ली ब्रेसेस तुम्ही याच्यात टाकले आणि त्याच्यात आपल्याला एलिमेंट्स पुट करायचे की व्हॅल्यू पेअर सारखे. आता मी तर डिक्ट हा कीवर्ड घेतला, त्याच्यात मी टाकला 1ला PPS आणि 2ला फिजिक्स. मला डिक्ट प्रिंट करायचा, सो माझा आउटपुट काय येईल 1ला PPS आणि 2ला फिजिक्स. अशा पद्धतीत आपण हे बघितलं. त्याच्यानंतर डिक्शनरीमधले एलिमेंट्स कसे ॲक्सेस करू शकते. टू ॲक्सेस द व्हॅल्यू इन डिक्शनरी स्क्वेअर ब्रॅकेट आर यूज टू अलॉंग विथ की टू ऑप्टेन इट्स व्हॅल्यू. बरोबर, आता डिक्स घेतला आपण, मी इथं कर्ली ब्रेसेसमध्ये एलिमेंट टाकले 1, PPS आणि 2. आता इथं आपल्याला ॲक्सेस करायचं आहे, मला आता 1 एलिमेंट ॲक्सेस करायचा आहे. मग इंडेक्स म्हणजे आपण इथं 1 व्हॅल्यू दिली की, मी की व्हॅल्यू इथं देणार, मला आउटपुट काय येणार इथं व्हॅल्यू येणार. बरोबर, व्हॅल्यू काय आली माझी PPS. अशा पद्धतीत आपण ॲक्सेसिंग व्हॅल्यू ऑफ डिक्शनरी बघितलं. नंतर बघा इथं नो टू ट्राय टू ॲक्सेस आयटम विथ अ की द विच इज नॉट सॅटिस्फाईड. जर आपण कीने ॲक्सेस करू शकते तर तिला काही एरर येईल. त्यानंतर ॲडिंग अँड मॉडिफाईंग. आता डिक्शनरीमध्ये एलिमेंट्स आपण ॲड कसे करू शकते बघा. फॉलोइंग सिंटॅक्स इज यूज टू ॲड की व्हॅल्यू इन अ डिक्शनरी. तर डिक्ट की इक्वल टू व्हॅल्यू. आता डिक्ट की म्हणजे आता मी इथं व्हॅल्यू टाकणार, इथं डिक्ट सपोज मला इथं 3ला इथं ॲड करायचं आहे, मी इथं 3 नंबर देणार आणि मला व्हॅल्यू द्यायची इथं S. तर अशा पद्धतीत मी इथं M1 व्हॅल्यू दिली 3ला, इथं ॲड झाला 3ला M1 व्हॅल्यू. त्यानंतर टू मॉडिफाय अन एंट्री जस्ट ओव्हर राईट एक्झिस्टिंग व्हॅल्यू ॲज शोन इन फिगर. मी डिक्ट 1 नाव दिलं त्याला 1 PPS, 2ला फिजिक्स
आणि इथं मला 2ला काय प्रिंट करायचं आहे SME, तर मला हा सब्जेक्ट इथं प्रिंट होईल आणि हा फिजिक्स इथून रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर आता डिलीट सिम्पल आहे. डिलीट फक्त मी डेल कीवर्ड वापरणार आणि ते डिक्शनरीमधल्या 2 आणि त्याची की व्हॅल्यू टाकणार. मी इथं ही की व्हॅल्यू टाकली 2, हा 2ची व्हॅल्यू इथे डिलीट करून टाकेन आणि आउटपुट काय येईल 1 PPS 3 SME सेम आहे. आता अशा ऑपरेशन बघा डिक्शनरीमध्ये असे ऑपरेशन होतात. इथं क्लिअर म्हणजे काय रिमूव्ह ऑल एलिमेंट्स फ्रॉम डिक्शनरी आणि कॉपी म्हणजे काय रिटर्न टू शॅलो कॉपी ऑफ डिक्शनरी आणि आयटम म्हणजे काय रिटर्न अ न्यू व्ह्यू ऑफ द डिक्शनरी आयटम्स. त्यानंतर की म्हणजे काय रिटर्न अ न्यू व्ह्यू ऑफ अ डिक्शनरी कीज आणि व्हॅल्यूज म्हणजे काय रिटर्न अ न्यू व्ह्यू ऑफ अ डिक्शनरी व्हॅल्यूज. अशा पद्धतीत आपण डिक्शनरीचे ॲडव्हान्स डेटा टाईप्स आपण बघितले. त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट बघणार. त्यात वेगवेगळे इफ एल्स नेस्टेड इफ एल्स त्याच्यानंतर बेसिक्स लूप पण आपण त्यात बघणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.